सोहळा माऊलींचा 725व्या संजीवन समाधी सोहळ्याचा आळंदी देवाची विश्वशांती केंद्र विश्वरूप दर्शन मंच आळंदी देवाची प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। पुण्यशलीला इंद्रायणी मातेच्या या पवित्र तीर्थाच्या सानिध्यात कैवल्य चक्रवर्ती ज्ञान्यांचे राजे साधकांचे मायबाप विश्वाग्रगणी माऊलींच्या 725व्या संजीवन सोहळ्याच्या निमित्ताचं औचित्य साधून विश्वशांतीच्या या पवित्र व्यासपीठावरती आज आपण उपांत्य अर्थात जागराच्या सेवेमध्ये सर्व भाविक उपस्थित आहोत। सेवेला आरंभ करण्यापूर्वी ज्यांची परंपरेने 21 वर्षापासूनची ही सेवा होती त्यांना काही अडचणीमुळे येता आलं नाही आणि त्या सेवेचं सद्भाग्य सौभाग्य मला लाभो हे माझं भाग्य मानतो मी। हॅलो काही गोष्टी जीवनामध्ये प्रयत्न करून बी मिळत नाही, त्या गोष्टी जीवनामध्ये मिळण्यासाठी कृपा लागते। आणि मला वाटते ज्यांच्या जीवनाकडे बघावं त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे प्रयत्न असतीलच, पण त्या प्रयत्नापेक्षा त्यांच्या जीवनात कृपा आहे हे मान्य करावं लागतं। मग ती कृपा माऊलींची असेल, ती कृपा पांडुरंगाची असेल, ती कृपा त्यागमूर्ती अक्कामाईची असेल, आणि असं कृपेतून ज्यांच्या जीवनाची उंची जगाच्या समोर आली त्यांच्याच कृपेने व्यासपीठावरती उभा आहे। खरं म्हणजे मोठ्या माणसांचं वर्णन करण्यासाठी जीवन मोठं लागतं। मी माझ्या मुखाने स्वतः मान्य करतो की त्यांचं वर्णन करण्यासाठी माझं जीवन इतकं मोठं नाही, पण अंतकरणातले काही भाव राहत नाहीत आणि म्हणून काही गोष्टी बाहेर पडतात। असं आहे, रस्त्याने चालणारे अनेक माणसं असतात, पण रस्ता निर्माण करणारे कोणीतरी एक असतात। दुसरी गोष्ट अशी, शिक्षण घेणारे अनेक आहेत, पण खरं म्हणजे संस्कारक्षम शिक्षण असावं अण्णाभाऊ आपणच आहात। तिसरं वाक्य सांगतो तुम्हाला की जेवणारे अनेक आहेत, ठीक आहे नाही, किती आहेत? त्यागमूर्ती प्रयाग अक्का माई अन्न सदनावरती आलं का मग लक्षात येते की जेवणारे माणसं किती आहेत। जेवणारे माणसं अनेक आहेत, पण प्रेमाचा घास भरवणारे अण्णाभाऊ आपणच आहात। ज्या पुण्यशलीला इंद्रायणी मातेच्या पवित्र तटावरती आपण उपस्थित आहात, जगात धनवान कमी आहेत का? संजना, जगात धनवान कमी नाहीत। म्हणून श्रद्धेय स्वामी रामसुखदासजी महाराज म्हणायचे, धन कमाना कोई बढ़िया बात नहीं, धन कमाना कोई बढ़िया बात नहीं, लेकिन उसका सदुपयोग करना बढ़िया बात है। वैकुंठवासी डोंगरे महाराज म्हणायचे, ज्ञान मान और धन सुपात्री को मिलना चाहिए, क्योंकि वो खुद भी सुखी होता है और दूसरों को भी सुखी करता है। मला वाटतं या सगळ्या अंगाने माऊलींनी अण्णाभाऊची निवड केली, म्हणूनच ज्ञानाच्या बाबतीमध्ये, सन्मानाच्या बाबतीमध्ये आणि धनाच्या बाबतीमध्ये उंची गाठली। आणि त्याच धनाचा उपयोग महाराज तमोगुणी माणसं स्वतःच्या नाशासाठी करतात, धनाचा उपयोग रजोगुणी माणसं स्वतःच्या भोगासाठी करतात, पण सत्वप्रधान मंडळी आपल्या धनाचा उपयोग सत्कर्मासाठी करतात। आपल्याकडे प्राप्त असणाऱ्या धनाचा प्रसाद म्हणून अण्णाभाऊने घाटाचा एवढा मोठा ध्यास घेतला, एवढा मोठा ध्यास घेतला। आज घाट नसतं, कल्पना करा काय झालं असतं, कल्पना करा काय झालं असतं। आपल्याला मधी जाता आलं नसतं, गुडघ्यात का चिखल झाला असता, परंतु ज्यांच्या हृदयात
माऊलीबद्दल अत्यंत प्रेम आहे आणि या सगळ्या कार्याला ज्या अक्कामाईने आपल्या स्वतःच्या जीवनाचा खूप मोठा त्याग केला आणि भरभरून आशीर्वाद दिला म्हणून हे कार्य अण्णाभाऊच्या हातून घडलं गेलं. म्हणून मी असं म्हणेन की घाटावरती विश्रांती घेणारे अनेक वारकरी आहेत अण्णाभाऊ, पण इतिहासात घाट निर्माण करणारे आपणच झालात हे आपल्यावरती माऊलीची कृपा आहे. असं आहे, जीवनामध्ये चांगलं कार्य घडायला सुद्धा दैव आणि संत चांगल्या माणसांची निवड करतात. सामान्य माणसं रोज जन्माला येतात आणि रोज मरतात. त्यांच्या येण्याने बी फरक पडत नाही, त्यांच्या जाण्याने बी फरक पडत नाही. पण चांगली माणसं जन्माला येण्यासाठी समाजाला शतकाची वाट बघावी लागते. ज्या देशाच्या भारताच्या मातीला अनेक पुरुष लाभले, देशाचा महिमा त्या देशातील नेत्यावरून नाही, त्या देशातील धनवानावरून नाही. तीन सजावत देश को तीन सजावत देश को सती संत और शूर. तीन लजावत देश को कपटी कायर क्रूर. देशाला शोभा तिगाने तीन सजावत देश को सती संत और शूर. म्हणून समाजात लाख लोक जन्माला आले तरी समाजाचं काही फारसं नुकसान किंवा भलं होत नाही. आणि एखादा कार्य करणारा दिव्य महापुरुष जेव्हा येतो तेव्हा अशी क्रांती घडते. म्हणून देशाची उंची त्या देशातील सतीवरून आहे. किती महिमा आहे. एक सत्य और सब जग सारा, एक चंद्रमा 9 लाख तारा. अंधाऱ्या रात्रीत लुकलुकणारे आकाशात लाखो तारे आहेत. लाखो तारणे आकाशाला शोभा नाही, ती शोभा फक्त एका चंद्राने. तसं जगात लाखो लोक असतात, लाखो लोकांनी देशाला शोभा नाही, ते एका साधूने, एका सतीने, एका शूराने आहे. म्हणून ज्या मातीत असे दिव्य महापुरुष जन्माला आले, जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पावन देश. तो देश आणि ती भूमी धन्य आहे की ज्या भूमीमध्ये हे संत महापुरुष जन्माला आले. म्हणून ज्या मातीला ज्ञानोबराय जन्माला आले, ज्या मातीत जगद्गुरु तुकोबराय अवतराला आले, ज्या मातीत जगाला संदेश देण्यासाठी स्वामी विवेकानंद अवतराला आले, त्यांचाच मागोवा आणि विचार घेऊन अण्णाभाऊ आपण कार्य करता. म्हणून आमचं सुद्धा जीवन भाग्याचं आहे की आपल्यासारखे महापुरुष या मातीला मिळाले. असं किती शक्ती, किती सामर्थ्य आहे. स्वामीजी एक वाक्य बोलायचे, त्यांचं सामर्थ्य किती अलौकिक आहे. अरे दुनिया की भूख मिटाने में तो भगवान समर्थ है. बघा वाक्य कसं आहे. दुनिया की भूख मिटाने में भगवान परमात्मा समर्थ है, लेकिन भगवान की भूख मिटाने में संत समर्थ है. आणि असे संत महापुरुष जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांच्या हातून विशेष कार्य घडते. खरं म्हणजे आज मला माझे गुरुजी सद्गुरू दंडवटी महाराजांची याद येते. त्यांच्या सान्निध्यात असलं का ते म्हणायचे, त्यांनी कराड साहेब कधीच म्हणे नाहीत, कराड महाराजांचं काय चाललंय. इकडं येताना सांगायचं, कराड महाराजांना सांग माझा भरभरून आशीर्वाद आहे, तुम्ही जे कार्य हाती घेताल ते कार्य सिद्धीला जाईल, असं त्यांनी म्हणायचं. आणि म्हणून साहेब घाटावरती अनेक माणसं झोपतात, पण घाट निर्माण करणारे आपणच आहात. आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये वारकरी संप्रदायाचा ध्वज भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण घेऊन गेलात तो ध्वज. आणि तिथे बद्रीनाथाच्या या पावन दरबारामध्ये माना गावाच्या पवित्र भूमीमध्ये महाराज जिथं महाभारत लिहिलं गेलं, माऊलीला विचारलं की माऊली तुम्ही कोणत्या मार्गाने मार्गक्रमण केलं म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात इतकी उंची गाठली. त्यावेळेला माऊलींनी उत्तर दिले, व्यासाचा मागोवा घेतो आणि भाष्यकारात ती वाट पुसितो. मी मागोवा कुणाचा घेतला बरं का. मार्गक्रमण करत असताना मार्गक्रमण करणाऱ्यांनी ज्यांच्या मागे जायचं ते माणसं अगोदर सावध आहेत का बघायचं, त्यांच्या मागे जायचं. एक नाही, गाडीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाडीत बसताना ज्या गाडीचा चालक सावध आहे
त्याच गाडीत बसावं म्हणजे प्रवास सुखकर होईल. ज्या गाडीचा चालक बेसावध आहे काय होईल? अरे अपघात होईल, अपघात. म्हणून ज्या गाडीचे चालक भगवान वेदव्यास आहेत, ज्या गाडीचे चालक आद्यगुरु आचार्य आहेत, ज्या गाडीचे चालक ज्ञानोबर आहेत, ज्या गाडीचे चालक तुकोबर आहेत महाराज, त्याच गाडीमध्ये बसून अण्णाभाऊ आपण त्यांचा मागोवा घेता म्हणून हे कार्य एवढं उंचीला गेलं. अर्थात ज्यांच्या मागे जायचंय ते माणसं डोळस असावी लागतात, ते योग्य असावी लागतात, त्यांची दृष्टी अचूक लागते आणि मग त्यांच्या मागून आपण डोळे झाकून जावं म्हणजे आपलं सुद्धा जीवन नक्कीच साध्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. मार्ग दावून गेले आधी दयानी संतते, दयानी संतते, दयानी संतते. मार्ग दावून गेले आधी दयानी संतती, दयानी संतती, दयानी संतती. येण्याची पंथ आपण गुंत मोठे काही, येण्याची पंथ चालू जाता नपडे गुंत कोठे काही, नपडे गुंत कोठे काही, नपडे गुंत कोठे काही. ची पंथ चालू जाता लपडे कोठे काही, लपडे कोठे काही, लपडे गुंता कोठे काही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, येण्याची पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काही. कुठेच गुंतून जाऊ नका. ज्या मार्गाने भगवान वेद व्यास गेले, ज्या मार्गाने आद्यगुरु आचार्य गेले, ज्या मार्गाने ज्ञानोबा तुकोबा गेले, त्याच मार्गाने मार्गक्रमण आपण सर्व वारकरी आहोत. हे आपलं भाग्य आहे. असं आहे पंढरीच्या चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये दादा महाराजांनी वास्कर महाराजाकडून तुळशीची गळ्यात माळ घातली म्हणा. आणि त्या वाळवंटामध्ये महाराज नाचायला लागले. लोकांनी विचारलं महाराज आपल्याला कशाचा आनंद झालाय म्हणून तुम्ही नाचायला लागला? कारण नाचणं कधी असतं? आनंदात असतं. आपल्याला आनंद कशाचा झाला म्हणून नाचायला लागला? त्याला महाराजांनी उत्तर दिलं, अरे मी काल मेला असतो तर कुणाचा म्हणून मेला असतो मला माहिती नाही, पण मी आत्ता जरी मेलो तरी माझ्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे. आत्ता जरी मेलो तरी मी ज्ञानोबा तुकोबऱ्याचा होऊन मरतो याचा आनंद मला आहे म्हणून मी नाचायला लागलो. अर्थात आपण सगळे बाळ, आपण सगळे भाविक, आपण सगळे वारकरी ज्ञानोबऱ्यांचं तुकोबऱ्यांचं बाळ म्हणून त्यांच्या मार्गाने वाटचाल करणारी आपण सगळी वारकरी मंडळी आहात. आणि त्यांच्या कृपेने बद्रीनाथसारख्या या पावन पवित्र दरबारामध्ये ज्या ठिकाणी सरस्वती मातेचा उगम झाला तिथं भव्य आणि दिव्य मंदिर उभा टाकावं आणि तिथे ज्ञानोबऱ्यांची तुकोबऱ्यांची मूर्ती प्रतिष्ठापना व्हावी, हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. जगात अनेक लोक जन्माला आले असतील, किती धनवान असतील माहिती नाही, पण सगळ्यांना ही सद्बुद्धी होत नाही. म्हणून सत्कर्म करण्याची जी सद्बुद्धी होते त्याला लहान समजू नका. माऊली सांगतात, जैसी सद्बुद्धी जैसी दीपकळा ढाकुटी, बहु तेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थे कुटी. म्हणून सद्बुद्धीला लहान समजू नका आणि माऊलीच्या कृपेने जीवनभर ही सद्बुद्धी आपल्याला सुद्धा अशीच टिकून राहावी अशी प्रार्थना आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली कबरता हरि आजच्या या जागराच्या प्रसंगामध्ये शांतीब्रह्मा एकनाथ महाराजांचा 4 ताप प्रसंगी सेवेसाठी घेतलाय. महाराज या अभंगाच्या द्वारे संतांच्या संगतीची मागणी करतात. जीवन जगत असताना
3 गोष्टी अति दुर्लभ आहेत. त्यातली पहिली दुर्लभ गोष्ट आहे मनुष्यत्व. ठीक आहे, दुर्लभ आहे. बडा भाग नर तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा, साधन धाम मोक्ष कर द्वारा, आईन जेहि परलोक सवारा. जय सिया राम जय जय सिया राम, जय सिया राम जय जय सिया राम. बडा भाग नरतनु पावा. खूप भाग्याने दुर्लभ असणारा मनुष्य देह मिळाला. म्हणून तर कबीरदास महाराजांना म्हणावं लागलं, मनुष्य देह दुर्लभ है, मिले न बारंबार, तरुवर से फल गिरे, फिरना लागे डार. कबीरा फिरना लागे डार. दुर्लभ आहे. दुसरी दुर्लभ गोष्ट आहे मुमुक्षत्व. मनुष्य देहाला प्राप्त व्हावा आणि मोक्ष मिळावा असं किती लोकांना वाटतं. एका जनार्दनी ऐसे थोडे, लक्षामध्ये एक निवडे, कोणीतरी लाखोमध्ये एखादा असेल. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर जो मोक्षाच्या प्राप्तीसाठी जीवनाचा आयुष्याचा वेच करतो, म्हणून तो सुद्धा दुर्लभ आहे. मनुष्यत्व जसं दुर्लभ तसं मुमुक्षत्व दुर्लभ आहे. आणि मुमुक्षत्व जसं दुर्लभ आहे तसं महापुरुषांचं समागम सुद्धा दुर्लभ आहे. जीवन जगत असताना महाराज 2 गोष्टी दुर्लभ सांगतात. सत्समागम हरिकथा, तुलसी दुर्लभ दोय, सूतदारा और लक्ष्मी पापी को भी होय. जीवन जगत असताना 2 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. सत्समागम हरिकथा, तुलसी दुर्लभ दोय. संतांचा समागम आणि भगवत कथा या गोष्टी दुर्लभ आहेत. किती दुर्लभ आहेत. जीवनामध्ये अनेक गोष्टी प्राप्त होतात. तात मिले पुणे मात मिले, सुत भाग्य मिले, राज मिले गज बाज मिले, सब साज मिले म्हणून. लोक मिले सुर लोक मिले, विधी लोक मिले गुप्त जाई, सुंदर और सब मिले, सुख संत समागम दुर्लभ भाई. सुख संत समागम काय काय मिळेल. तात मिले पुणे मात मिले, सुत भात्य मिले, युवती साकत सुखदाई. चांगली माता, चांगला पिता, चांगला परिवार. लोक मिले, परलोक मिले, विधी लोक मिले, वैकुंठ जाई. लोक मिळेल, इहलोक मिळेल, परलोक मिळेल, वैकुंठ लोक मिळेल. सगळ्या गोष्टी मिळतील. सुंदर और सब मिले, सुख संत समागम दुर्लभ भाई. संतांचं समागम अति दुर्लभ आहे. म्हणून जीवन जगत असताना संत समागम अति दुर्लभ आहे. आणि जीवनाच्या प्रवासामध्ये संत भेट झाली नाही. तुकोबाऱ्या सांगतात, नाही झाली संत भेटी, एवढी हानी अनेक काय मोठी. याच्यापेक्षा दुसरी मोठी हानी कोणतीच मानू नका. जीवनामध्ये जर संत भेटत नसतील ना, तर त्याच्यापेक्षा मोठी हानी कोणती मानू नका. कारण सत्संगतीचा मनुष्यावरती खूप मोठा परिणाम होतो. किती मोठा परिणाम होतो. महाराज म्हणतात, सत्संगाच्या अगोदरचं जीवन कावळ्यासारखं होतं, सत्संगानंतर ते जीवन हंसासारखं बनलं. हा सत्संगतीचा परिणाम आहे. पहिले मन काग था, पहिले मन काग था, करता जीवन घात. अब मन हंस भया, मोती चुन चुन खात. कबीरा मोती चुन चुन खात, मोती चुन चुन खात. कबीरा मोती चुन चुन खात. सत्संगाच्या अगोदरचं जीवन कावळ्यासारखं होतं, सत्संगानंतर ते जीवन हंसासारखं बनलं. आता कावळ्याचं जीवन कसं असतंय. आपण सगळे सुज्ञ मंडळी आहात. कावळा फक्त माणसातच पक्षातच असतो का असं नाही, हे की नाही. पक्षातले कावळे बरे, हे की नाही, पण त्याच्यापेक्षा माणसातले कावळे खूप वाईट असतात. कारण कावळा कुणाला म्हणता सांगतो अगोदर तुकोबाऱ्यांच्या भाषेत. ज्याच्या हृदयात दया नाही, ज्याच्या हृदयात परोपकार नाही, कावळ्यासी नाही दया उपकार. काळे मे अंतर विटाळले,
ज्याच्या हृदयात दया नावाचा गुण नाही, परोपकार नाही, त्याला काय म्हणायचंय? आणि मग सत्संगाच्या अगोदर जीवन असा अज्ञानच होतं, पण परिवर्तन झालं आणि जीवनामध्ये देवाची कृपा झाली. कारण भगवान की कृपा से मनुष्य देह मिलता है, लेकिन भगवान की विशेष कृपा से मनुष्य देह में संतों का संग मिलता है. त्याला विशेष कृपा लागते, विशेष कृपा लागते. आणि मग अशा महापुरुषाच्या संगतीनं अब मन हंस भया मोती चुन चुन खात, कबीरा मोती चुन चुन खात. परिवर्तन झालं, जीवनात क्रांती घडली. काय घडली? अरे जीवन हंसासारखं बनलं. हंस काय करतो? हंस सार सार ग्रहण करतो आणि असार असणारं त्यागून टाकतो. तसं सत्संगतीमध्ये मनुष्याला विवेकाची दृष्टी प्राप्त होते. बिनु सत्संग बिना विवेक न होई, राम कृपा बिना सुलभ न सोई. बिनु सत्संग बिना विवेक न होई, राम कृपा बिना सुलभ न सोई. जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. बिनु सत्संग बिना विवेक न होई. सत्संगती वाचून जीवनामध्ये विवेक होत नाही, म्हणून माऊलीला लिहावं लागलं. चंद्र ते ते चंद्रिका, शंभू ते ते अंबिका, संत ते ते विवेका असणे की जे. जिथं चंद्र आहे तिथं चांदण्या असतातच असं बोलावं लागतं. जिथं महादेव आहे तिथं पार्वती असतेच असं म्हणावं लागतं. तसं जिथं संत आहे तिथे विवेक असतोच. म्हणून जीवनामध्ये ही विवेकाची दृष्टी प्राप्त होण्यासाठी महाराज शांतीप्रमाणे एकनाथ महाराज दुरुक्तीने बोलतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. संत संग देई, 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 संत संग देई. अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. नाथ बाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात ज्यांच्या संगतीनं मनुष्य जीवनाचं कल्याण होतं अशी संगती मागतात. संत संग देई, संत संग देई. ठीक आहे ना? क्रिकेटच्या जगामध्ये जेव्हा बॅट्समन उतरतो का तेव्हा खेळणारे माणसं दक्ष लागतात बरं का. बॉल कोणत्या दिशेला पडेल काही सांगता येत नाही. खेळणारे जर माणसं बेसावध असतील तर बऱ्याच वेळेला पहिलं चरण उचलून जातात. खेळाडू सगळे सावध आहेत बरं का, काही अडचण नाही. आणि दुसरी शंका अशी आहे, बऱ्याच वेळेला कीर्तनाची सुरुवात अभंगाच्या पहिल्या चरणापासून होते, पण आज दुसऱ्या चरणापासून कसं का? महाराज कधी कधी म्हणायचे, अरे मोठ्याच्या घराला लई दरवाजे असतात, कोणी कोणी बी प्रवेश करता येतो.
कोणी कोणी प्रवेश करत होतो, तसं आज अभंगात प्रवेश दुसऱ्या चरणापासून आहे. महाराज सांगतात संत संग देई, संत संग देई. देवा मला अन्य मार्गाने घालू नको, कारण अन्य मार्गाने गेलो तर माझ्या जीवनाचं पतन ठरलेलं आहे. म्हणून दुर्जन की कृपा बुरी. दुर्जन की कृपा बुरी, भला सज्जन का त्रास. बादल जब गर्मी करे तब बरसन की आस, बरसन की आस. दुर्जन की कृपा बुरी, भला सज्जन का त्रास. बादल जब गर्मी करे तब बरसन की आस. दुर्जनाची कृपा सुद्धा कशी आहे? वाईट आहे, ठीक आहे. शांती ब्रह्म आदरणीय पुरीकर बाबा एक वाक्य सांगतात, तो माझा अधिकार नाही पण मी सांगतो, त्यांनी सांगितलं. बुवा प्रवासामध्ये तुम्ही रेल्वेत प्रवास करायला आणि तुमच्या सीटाच्या बाजूला एखाद्या वेळेला जर दुर्जन आणि दुष्ट माणूस असला तर तिथून उठा आणि संडासच्या डब्यामध्ये जाऊन बसा, पण त्याच्याजवळ बसू नका. दुर्जन की कृपा बुरी, भला सज्जन का त्रास. सज्जनाचा त्रास सुद्धा जीवनाचं कल्याण करतो. बादल जब गर्मी करे तब बरसन की आस. सज्जनाच्या संगतीमध्ये जीवनात किती मोठी क्रांती होते. महाराज म्हणायचे कोयले का संबंध जब अग्नि के साथ आता है तो उसके जीवन में चमक आती है. एका गुरुजींनी आज्ञा केली, कोळशाचा काळेपण घालवा, रंग बदला. बाजारातले किती साबण पार केल्यावरती कोळशाचा रंग बदलेल? होय, बदलेल का? नाही बदलणार. पण तोच कोळसा जेव्हा अग्नीच्या संपर्कात येतो तेव्हा त्याचं काळेपण निघून जातं. महाराज म्हणायचे कोयले का संबंध जब अग्नि के साथ आता है तो उसके जीवन में चमक आती है. ऐसा ही जीव का संबंध जब संतों के साथ आता है तो उसके जीवन में दिव्यता आती है. म्हणून संग सज्जनाचा उच्चार नावाचा कोट कीर्तनाचा हरणीसी, कोट कीर्तनाचा हरणीसी. संग सज्जनाचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाचा अहर्निशी. संग कोणाचा? संग सज्जनाचा. काय होईल त्याने? श्रद्धेय स्वामीजींचं वाक्य आठवत आहे. स्वामीजी म्हणायचे अरे सम्राट के साथ राज्य करना भी बुरा है, न जाने कब रुलाएगा पता नहीं. स्वामीजी म्हणायचे सम्राट के साथ राज्य करना भी बुरा है, न जाने कब रुलाएगा पता नहीं, लेकिन संतों के साथ भीख मांगने की प्रेरणा अच्छा है, न जाने कब मिलेगा पता नहीं. संतांच्या संगतीमध्ये भीक जरी मागून तुम्ही राहिलात तरी न जाणू कधी भगवंताची प्राप्ती होईल सांगता येत नाही. म्हणून जीवन जगताना शांतीबरोबर नात्राय दुरुक्तीने बोलतात संत संग देई, संत संग देई. अनेक प्रवाही घालू नको, मला अन्य मार्गाने घालू नको. महाराज अशा संतांचा सहवास किती काळाचा? 1 वर्षाचा, 1 महिन्याचा, 15 दिवसाचा, आठवड्याचा, दिवसाचा, तासाचा, मिनिटाचा नाही. मग अभंगाचं पहिलं चरण. आता क्षण घडता संताची संगती, आता क्षण घडता संताची संगती, आता क्षण घडता संताची संगती, आता क्षण घडता संताची संगती. ओ आता क्षण घडता संताची संगती, आता क्षण घडता संताची संगती, अर्धा क्षण घडता
संतांची संगती जीवनाचं कोट कल्याण करू शकते. अर्धा क्षण घडता संतांची संगती. किती का? एक घडी आधी घडी, आधी में पुन्हा आद. तुलसी संगत साधकी हरे कोटी अपराध. कोट्यावधी अपराध असले तरी अशा संतांच्या अर्ध्या क्षणाच्या संगतीनं जीवनामध्ये नष्ट होतात. म्हणून महाराज सांगतात अर्धा क्षण घडता संतांची संगती. अर्धा क्षण म्हणता महाराज आमचं जन्माचे जन्म झाले तरी परिवर्तन कसं होत नाही. मग काही दोष असतील. ठीक आहे. लोखंड परिसराच्या जवळ गेलं रे गेलं, स्पर्श झाला की सोनं होतच, त्याच्यात काही शंका नाही. सोनं का होत नाही? तुम्ही लोखंड झाला नसता. दुसरं कारण तुम्हाला परीस भेटला नसेल. तिसरं कारण परीस बी आहे, लोखंड बी आहे, सोनं का होत नाही? मध्ये पडदा आहे म्हणून होत नाही. आणि ज्या वेळेला लोखंड परिसराच्या संगतीत येतो तेव्हा सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तुलसीदास महाराजांच्या जीवनाचा चरित्र प्रसंग आहे. महाराज कथा कीर्तन करून परतीच्या प्रवासाला निघाले होते. पूर्वीचा काळ होता, पायी मजल दर मजल करता करता प्रवासाला निघाले. आणि प्रवास करता करता सूर्य अस्तमानाला गेला. रात्र झाली. पाहता पाहता रात्रीचे 12:30 वाजले. आणि योग असा की एका गावाच्या जवळ गेले की त्यांना 4 चौघ भेटले. त्यावेळेला कोण असतील ते भेटलेले? हा, नक्की. कारण पहिला प्रहर बालकासाठी, तिसरा प्रहर चोरासाठी आणि चौथा प्रहर योगी लोकांसाठी भेटले. विचारलं त्या चोराने की आप कोण है? महाराजांनी उत्तर दिलं जैसे आप हो ऐसे हम हो. जसं तुम्ही तसं आम्ही. चोरांना म्हटलं बरं झालं आपला मेंबर वाढला. आणि मग चला म्हणले आमच्या सोबत. एका घरावरती आम्ही नजर ठेवली. त्या घरातला पैसा कुठे आहे, तिजोरी कुठे आहे, माणसं कोण कुठे असतात, सगळी नजर ठेवली आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या सोबत चला, घराच्या बाहेर थांबा, आम्ही घरात उतरतो, तिजोरी लुटतो आणि त्यातला तुमचा हिस्सा तुम्हाला देऊन टाकतो. तुम्ही फक्त एकच काम करायचं. काय करायचं? आम्हाला कोणी चोरी करताना पाहत असेल तर आम्हाला सावध करायचं. महाराजांनी सांगितलं मी त्याच्यासाठीच फिरायलोय. काय मी सावध करण्यासाठीच फिरायले. उठो जागो मत सुवो न करनींद से प्यार, ऐसा स्वप्न रहने का, ऐसा ये संसार कबीरा, ऐसा ये संसार, ऐसा ये संसार कबीरा, ऐसा ये संसार. उठो जागो मत सो. उठा जागा. संत महापुरुष अवताराला आल्यानंतर संतांचं पहिलं कार्य कोणतं असेल तर अज्ञानरूपी निद्रेमध्ये निधीच असणाऱ्या समाजाला जाग करून हे संतांचं पहिलं. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, मरण करा पंढरीनाथा, आवे चरणी ठेवा माता, आवे चरणी ठेवा माता, दुःखवी व्यथा जन्माच्या, हे दुःखवी व्यथा जन्माच्या, दुःखवी व्यथा जन्माच्या. आपल्या वारकरी संप्रदायाची साधना काकड्याच्या भजनापासून आहे. महाराज म्हणायचे अरे काकडा भजन म्हणजे वारकऱ्याची सिंहाची गरज नाही म्हणायचे. आणि ते वारकरी सगळ्या समाजाला जाग करतात. उठा जागे व्हा. महाराजांनी सांगितलं मी जाग करण्यासाठी, सावध करण्यासाठी फिरायलो. चला, चोरांनी त्यांना सोबत नेलं. ज्या घरावरती नजर ठेवली तिथे प्रवेश केला. महाराजांनी सांगितलं तुम्ही बाहेर थांबा. महाराजांना बाहेर थांबवलं आणि घरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केला. तिजोरी दन कुठे माहिती होतं. तिजोरी आता फोडणार इतक्यामध्ये बाहेर थांबलेल्या तुलसीदास महाराजांनी शंख घेतला आणि मोठ्याने वाजवला. हुशार राहो. पूर्वीच्या काळामध्ये गस्त घालणारी मंडळी होती आणि ती सावध करायची. बंदे हुशार राहिना बे, बंदे हुशार राहिना बे, बंदे हुशार रहना बे, बंदे हुशार रहना बे, बंदे हुशार राहिना बे, बंदे हुशार राहिना बे, बंदे हुशार रहना बे, बंदे हुशार
रहना दे। नगर में चोर आते हैं, चोर आते हैं, नगर में चोर आते हैं, नगर में चोर आते हैं। बंदे हुशार रहना बे, बंदे हुशार रहना बे, बंदे हुशार रहना बे, बंदे हुशार रहना बे। बंदे हुशार रहना बे, बंदे हुशार रहना बे, बंदे हुशार रहना बे। महाराज, जगात संत झाली नसती तर काय झालं असतं? कल्पना करा ना, काय झालं असतं सांगू का? जगाला काय किंमत राहिली असते सांगू का? जगात संत झाले नसते तर काय झालं असतं जगाचं? शरीरातला प्राण निघून गेला, जशी शरीराची अवस्था असते तशी जगाची झाली असती महाराज. शरीरात प्राण आहे म्हणून शरीराला किंमत आहे, तसं जगात संत विचार आहेत म्हणून जगाला किंमत आहे. नसतं तर जगाला शून्य किंमत राहिली असते. महाराज सांगतात, बंदे हुशार रहना बे, बंदे हुशार रहना बे. हुशार जागर रहा, हुशार रहा. नगर में चोर आते हैं. चोर येतात ना, येतात महाराज. चोर कधी येतील, कधी झडप मारतील आणि कधी मृत्यू लोकांचा प्रवास संपेल आपला सुद्धा सांगता येत नाही. म्हणून काळ अतिशय अतिशय सावधानतेनं घालवा, अतिशय सावधानतेनं. एक क्षण सुद्धा व्यर्थ जाणार नाही. इतके हृदयात आग लागू द्या, तळमळ लागू द्या. महाराज बाहेर थांबले, शंख काढला, शंख वाजवला. चोर सावधच होते, नाहीतरी चोर सावधच असतात बरं का, सावधच असतात. स्वामी विवेकानंदाकडे एक व्यक्ती गेला म्हणा, तो काहीच करायचं नाही, नुसतं खायचं आणि झोपायचा, खायचं आणि झोपायचा. आणि स्वामी विवेकानंदाकडे जाऊन विचारतो, स्वामीजी मला देवाची प्राप्ती करायची आहे, काय करू? स्वामीजी म्हणले, अगोदर चोरी करायला शिक, म्हणजे मग पुन्हा देवाची प्राप्तीचा विचार करू म्हणले. म्हणजे अरे आळसी माणसाकडून, दक्ष नसलेल्या माणसाकडून चोरी होऊ शकत नाही. चोरी करायला सुद्धा माणूस फार दक्ष लागतो, हुशार लागतो. याचा अर्थ चोरी करा असं नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल चोर सावधच होते महाराज, सावधच असतात, है की नाही? ते पटकन बाहेर आले आणि आल्यानंतर विचारलं, इकडे तिकडे बघतात कोणी दिसत नाही. चौघजण चारी दिशेला बघितलं, कोणी दिसत नाही. रात्रीचे 1-2 वाजलेत. त्यांना विचारलं, अरे शंख का वाजवला? आमची आज्ञा काय होती? महाराजांनी सांगितलं, तुमची आज्ञा होती तेच केलं. काय आज्ञा होती? मी चोरी करताना जर कोणी पाहत असेल तर मला सावध करा. इकडे तिकडे बघता तेव्हा कोणीच पाहत नाही, तुम्ही शंख का वाजवला? महाराज म्हणतात, अरे तुम्ही चोरी करताना तुम्हाला पाहिले म्हणून तुम्ही सावध केलंय. बऱ्याच वेळेला मांजराला वाटत असते मला दूध पिताना कुणीच, पिते दूध डोळे मिटुनी जात मांजरा मनी चोरट्याच्या कारे भीती सांगरा सरावल्या या हाताला पंपका सुटावा, उघडदार देवाचा, उघडदार देवा, उघडदार देवाचा, उघडदार देवा. पिते दूध डोळे मिठुनी जात मांजराची. डोळे झाकून मांजर दूध पिते, त्याला वाटते मला कुणी सुद्धा बघत नाही. तसं मनुष्य चोरीचं कर्म करताना डोळे झाकून करते, त्याला वाटते मला कुणी सुद्धा बघत नाही. चोराने मी सांगितलं, विचारलं की कोण पाहिले आम्हाला, म्हणून तुम्ही आम्हाला जागा केला, सावध केला. त्यावेळेला तुलसीदास महाराजांनी उत्तर दिलं, तुम्हाला खरं सांगू का? चोरी करताना माझा रामलला तुम्हाला पाहिलंय म्हणून मी सावध केलंय. कारण सिया राम मैं सब जग जाने, करबु प्रणाम जुग जुग पाने. सिया राम मैं सब जग जानी, परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे, सर्वाचा साक्षी आहे. आणि हे कर्म करताना तुम्हाला पाहिलाय म्हणून मी सावध केले. आणि मग चोराच्या लक्षात आलं, अरे हा चोर नाही, हा साधू आहे. चोरांनी त्या ठिकाणी कबूल केलं, कान पकडले, महाराज क्षमा करा, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही, आम्ही पाप कर्म करत होतो, पण या क्षणाला आता संकल्प करतो की आजपासून आम्ही चोरी करायचं सोडून देणार. महाराज सांगतात, कळत न कळत अशा संतांचा सहवास मिळाला. अर्धा क्षण घडता संतांची संगती,
तेने होय शांती महत्पापा. म्हणून संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको विठोबा रखुमाई. जय जय भजन करा भजन. हा 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. अर्धाक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत्पापा. म्हणून संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. महाराज सांगतात अशा संतांचा संग मिळाला. महाराज दगडाचं सुद्धा मंदिर होते है की नाही. दगडाचं सुद्धा काय होते मंदिर होते. संतांचा संग मिळाला की रेड्याचं सुद्धा मंदिर बनतंय. संतांचा संग मिळाला निर्जीव भिंत सुद्धा मंदिर बनून जाते. हा सत्संगाचा महिमा असल्यामुळं महाराज सांगतात त्यांच्या संगतीमध्ये आमच्या जीवनाचा काळ समर्पित व्हावा. आणखीन संत संग मागण्याचं कारण कोणतं. अभंगाचं तिसरं चरण आहे. संसार माझा न करणे सर्वथा. संसार माझा न करणे सर्वथा. संसार माझा कळे सर्वथा. संसार माझा कळे सर्वथा. परमार्थ पुरता हाती देई. परमार्थ पुरता हाती देई. संत संग देई संत संग देई. संत संग देई. परमार्थ पुरता हाती घेई. परमार्थ पुरता हाती घेई. संत संग देई संत संग देई. संत संग देई संत संग देई. अभंगाच्या तिसरनाथ नाथबाबा बोलतात संसार मज न करणे सर्वता. जीवन फक्त संसारासाठी नाही. ठीक आहे. संसाराचं मूळ दुःख रूप आहे आपल्याला माहिती आहे. आपण रोज म्हणतो संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तरमळ. ही संसाराची परिस्थिती आहे. म्हणून तर मदलसा माईने आपल्या पुत्राला बोध केलाय. बाळा सांडी रे सांडी बाळा. सांडी संसार छंदू माशिया मोहाळ रे. रचियला रे कंदू झाडूनी आणखी नेला. तया फुकटची वेदू तैशा परी होईल तुझ उपदेश आणू. धन्य आहे ती माय ज्या माईने आपल्या पुत्राला पाळण्यात परमार्थाची दिशा दाखवली. म्हणून महाराज माय असावी मदलासारखी. पत्नी असावी चुडाला राणीसारखी. दासी असावी जनासारखी. भक्ती करावी मीरासारखी. बहीण असावी मुक्ताईसारखी. मी पुन्हा सांगतो बहीण असावी अक्कामाईसारखी. कदाचित असं कधी कधी मनात शंका येते अक्कामाई जन्माला आले नसतं तर घाट झाला असता का नसता शंका होती. उगत त्यांचं स्फुरण झाले म्हणून भजन म्हणते बरं का अक्कामाईसाठी थोडं.
नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव ताली वाजवा. जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई गोपाळ बुवा अक्का माई 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 नामदेव जनाबाई 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 गोपाळ बुवा अक्का माई 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 नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई वा. त्यांनी दिशा दाखवली म्हणून हा मार्ग सापडला. कदाचित त्यांनी दिशा दाखवली नसती तर जीवन संसाराच्या प्रवाहात कधी संपून गेलं असतं कालावी नसतं. म्हणून एक सच्ची और पक्की बात मैं आपको कह देता हूं म्हणायचे स्वामीजी, ज्यांची उंची किती मोठी कल्पना नाही. श्रद्धेय स्वामीजी म्हणायचे जीव की एक तरफ परमात्मा है दूसरी तरफ संसार है. सच्ची और पक्की बात मैं आपको कह देता हूं, अगर आपके जीवन में सुख शांति समाधान आनंद चाहना हो तो आप परमात्मा के साथ संबंध जुड़ा लो. अगर आपके जीवन में दुख संकट आपत्ति चाहना हो तो आप शरीर संसार के साथ संबंध जुड़ा लो. चुनाव आपके हाथ में है. संबंध कोणाशी जोडायचा निर्णय तुमच्या हातातला आहे. आणि मग तुमचं जीवन आनंदाचं बनावं, तुमचं जीवन सुखाचं शांतीचं बनावं. म्हणून नात्रया निश्चय करतात संसार मज न करणे सर्वता. कारण त्याचा परिणाम दुःखरूप आहे. पण काय करावं, मनाचा स्वभाव आहे. जितकी ओढ माणसाला नाशिवान संसाराची असते तितकी परमार्थाची होत नाही शोकांतिक आहे. म्हणून तर महाराज सांगतात उलटी तेरी रीत मनवा उलटी तेरी रीत मनवा तेरी रीत मनवा उलटी तेरी रीत रे उलटी तेरी रीत मनवा उलटी तेरी रीत मनवा उलटी तेरी रीत मनवा उलटी तेरी रीत मनवा नश्वर सब संसार है और सब संसार है नश्वर सब संसार है नश्वर सब संसार है क्यों करता है प्रीत क्यों करता है प्रीत क्यों करता है प्रीत क्यों करता है प्रीत उल्टी तेरी रीत मनवा 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 उल्टी तेरी मनवा प्रवास उल्टा है. उल्टी तेरी रीत मनवा उल्टी तेरी रीत मनवा नश्वर सब संसार है क्यों करता है प्रीत. प्रवास उलटा झाला की मनुष्य साध्यापर्यंत पोहोचत नाही असा नियम आहे. जायचं होतं पूर्वेला निघालाय पश्चिमेला. पूर्वेचं गाव किती दिवसानं भेटेल, दिवसाचं सोडून द्या किती महिन्यानं भेटेल, महिन्याचं सोडून द्या किती वर्षानं भेटेल, सोडून द्या वर्षाचं. अरे जन्मच्या जन्म गेले तरी मनुष्य साध्यापर्यंत पोहोचत नाही कारण प्रवास उलटा आहे. आणि म्हणून
उलटा प्रवास जीवाचा योग्य मार्गाने व्हावा. म्हणून महाराज सांगतात परमार्थ पुरता हाती देई. आमच्या जीवनामध्ये ते परमात्मत्व हाताला येण्यासाठी संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको अशी विनंती शांतीप्रभू एकनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात करतात. जनार्दनाथ जनार्दनाचा एका करुणावचनी, जनार्दनाचा एका करुणावचनी, जनार्दनाचा एका करुणावचनी. करी विनवानी पाया पासी गरिबी नवानी पाया पासी, संत संग देई, 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 संत संग देई. अभंगाच्या शेवटच्या चरणात नात्रया बोलतात जनार्दनाचा एका करुणावचनी, गरिबी नवनी पाया पासी. करुणावाणीने शांतीप्रमे एकनाथ महाराज आपले श्री गुरु जनार्दन स्वामींच्या चरणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतात. करी विनवनी पायापासी संत संग देई, संत संग देई, आणि अनेक प्रवाही घालू नको. नात्र्या सांगतात तो संघ आम्हाला जन्मभर नाही जन्मोजन्मी मिळावा अशी प्रार्थना माऊलीच्या चरणी करू. विश्वाच्या कल्याणासाठी ज्या महापुरुषाने आपला अवतार धारण केला, खरं म्हणजे आपण त्यांच्याबद्दल काय बोलणार. बालपणीच स्वतःच्या मुलांना प्रेमाने जगता यावं म्हणून स्वतःच्या देहाचा त्याग केलाय. बालपणी मातापित्याचं छत्र हरवल्यावरती काय अवस्था असते त्यांनाच विचारावं ज्यांच्या जीवनातलं हे छत्र हरवलंय. जीवन बाल्य अवस्थेतलं असावं. लहानशी मुक्ताई ज्यांच्या नावात इतकं सामर्थ्य आहे पण त्यांना महाराज जीवनात काय त्रास झाले हे आपण चरित्र वाचल्यानंतर आपण सगळे जाणकार मंडळीत आपल्या लक्षात येईल. भूक लागलेली असावी आणि माऊलीनी मधुर्ग मागण्यासाठी गावात यावं. पण दुष्ट लोकांनी त्या मधुकरीमध्ये माती टाकावी, अन्न मिळू देऊ नये. कीर्तनाच्या प्रवासामध्ये आम्हाला अनुभव येतो महाराज. ठीक आहे, सुद्धा महाराजांना खंदाडे महाराजांना माहिती असेल, लोक आम्हाला सोन्याचा घास खाऊ घालतात. सोन्याचा आपण घरची कोणी मोठी म्हणून का आम्हाला कोणी विचारत नाही, फक्त आम्ही ज्ञानोबांचं तुकोबांचं नामस्मरण करतो म्हणून आम्हाला लोक सोन्याचा घास खाऊ घालतात. पण त्या ज्ञानोबरायला मुक्ताईला समाजाने मधुकरी मिळू दिली नाही हे समाज. ज्ञानोबरायांनी दुःखी अंतकरणाने यावं, मुक्ताईने वाट बघावी, पोटात भूक लागली आहे, आता माऊली दादा येतील आणि चतकुरुटीचा घास मिळेल. माऊली जड अंतकरणाने येतात तेव्हा मुक्ताईची अवस्था प्रसन्न झाले, आता आपल्याला जेवायला मिळणार. माऊली बघितली की मुक्ताईला आनंद होतो. पाण्याचं महत्व तहान लागल्यावर आणि अन्नाचं महत्व भूक लागल्यावर. मुक्ताईला वाटत होतं तर आपल्याला खायला मिळेल. मुक्ताईने विचारलं दादा मोदीकरी आणली का, त्याला माऊलीने सांगितलं नाही. माऊलीच अंतकरण जड झाला, काय सांगणार. आणि अशा वेळेला माऊलीने समाजात महा त्रास होतो, समाज आपली अवहेलना करतो. खरं म्हणजे ज्यांचं जगणं समाजासाठी होतं, विश्व कल्याणासाठी होतं, उद्धारासाठी होतं समाजाच्या, पण त्याच समाजाकडून त्यांना हे फळ भोगावे लागले. आणि माऊलीने ताटी लावून घेतले आणि त्या ताटीतून बाहेर काढण्यासाठी मुक्ताबाईने अभंग लिहिले, त्याला ताटीचे अभंग म्हणतो.
मला वाटते मुक्ताबाई झालं नसतं तर माऊली बाहेर आले नसते आणि हे कार्य झालं नसतं. हे सगळी प्रेरणा ही सगळे आशीर्वाद जसं मुक्ताईचे होते तसं अण्णाभाऊंच्या जीवनामध्ये अक्काबाई नसते तर हे कार्य घडलं नसतं. आणि म्हणून ज्या अक्काबाईने हा मार्ग दाखवून दिला, हा रस्ता दाखवून दिला, त्यांच्याबद्दल काय बोलावं, अण्णाभाऊबद्दल काय बोलावं. एकच वाक्य बोलतो, अण्णाभाऊ हे सगळं कार्य आपण केलं. भूकंपग्रस्तांना 120 घरं बांधले आपण सगळे होतो. तिथं त्या घरांना स्वतःचं किंवा परिवाराचं कोणाचं नाव दिलं नाही. तिथं ज्ञानदेव नगर, तिथं तुकाराम नगर आणि तिथं भगवान गौतम बुद्ध नगर असं नाव दिले. अर्थात हे सगळं कार्य अलौकिक आणि दिव्य आहे. जागतिक कीर्तीचा डोम बांधला, किती मोठा, कल्पना नाही. हे सगळं कार्य होतं का? होत नसतं, देवाची कृपा म्हणून होतं. आणि असं अनेक कार्य, इतका उंचीचा ध्वज उभा राहिला. ह्या ध्वजकडे बघितले की मला अक्कामाईची याद येते बरं का. अक्कामाईला मी भेटायला गेलो होतो आणि सहज एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो, 5 मिनिटं देतो. एखाद्या लहान बाळाला माईने बघितलं किती प्रसन्नता वाटावी, इतकी प्रसन्न वाटायचं. देव जसा आपल्याला आपला वाटावा तसा अक्कामाई सगळ्याला आपला वाटत होत्या. मित्र अण्णाभाऊला म्हणतो, अण्णाभाऊ तुमचं रक्ताचं नातं म्हणून तुम्हाला अक्कामाई वाटत होत्या, पण अक्कामाईचं आमचं नातं हे हृदयाचं नातं होतं. एखाद्या नुकत्याच वेलेल्या गाईला शेतकऱ्याने चारायला रानात न्यावं, दिवस मावळावा आणि त्या गाईने हांबरडत वासराकडे यावं. वासराला बघितलं जसं त्या गाईचं हृदय भरून यावं, तसं वारकरीला बघितलं, आम्हाला बघितलं अक्कामाईचं हृदय भरून यायचं. काय त्यांचं ते बोलले असं, मला तुला लय बघ वाटत होतं. मलाच नाही, तुम्हाला बी असाच अनुभव आहे. मी तर व्यासपीठावर ठेवून आणि असं एक अतिशय जीवाल्याचं नातं. किती प्रेम करावं, किती प्रेम करावं त्याला कल्पना नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, जन्माला येताना मनुष्याने एका जातीत जन्माला यावं, पण मरताना मात्र सगळ्या जातीच्या भिंती तोडून मारावं. आणि पुन्हा स्वामी विवेकानंद दुसरं वाक्य बोलायचे, अरे जन्माला येताना एका माईचं म्हणून जन्माला यावं, पण मरताना सगळ्या जगाची माय होऊन मारावं. पारणीचे आमचे मित्र आलते, मी घेऊन गेलतो अक्कामाईच्या दर्शनाला. त्याने विचारलं अक्कामाईला किती मुलं आहेत. मी सांगितलं अक्कामाई हे लाखो वारकऱ्याची माय आहे म्हणलं. काय त्या माईचं प्रेम. ध्वजाचा प्रश्न सांगत होतो मी बरं का. गेलो, भेटलो, नमस्कार केला, बोलला. घरून UG पर्यंत त्यांना दम निघायचं नाही. आताच्या बाया नटापटा करण्यातच वेळ घालवतात म्हणायच्या. आणि त्यांना खाऊ घालायचं लवकरच. आणलेली केळी तिने हातात द्यायची नाही, त्याची साल काढायची आणि तिने घास बरं. काय प्रेम असेल बघा. आईनंतर दुसरा घास ह्याच महिने घातला मला, इतकं जिव्हाळ्याचं प्रेम. आणि हे ध्वज बांधायचा होता. त्यांच्या मुखातले शब्द, माझा साहेब लय गुणाचा आहे. अक्कामाईने काय म्हणायचं, माझा साहेब लय गुणाचा आहे असं म्हणायचं. माझा पांग फॅला म्हणायचं त्यांनी. आणि ही ध्वज वरचा पताका सोन्याचा आहे ना, सोन्याचा. त्यावेळेला त्यांनी बोलता बोलता म्हणल्या, साहेब ही बांधलेले ध्वज. आणि मला निरोप मिळाला, मी हातातले ही खनपट देऊन टाकले. शब्द काय त्यांचे माहिती का, सोनेरी पामा मृतिक सामान हे त्यांनी म्हणायचंय, आम्ही नाही. हे हातातले खनपट देऊन टाकले. होय माय, ह्याला हातात ठेवून करायचं काय. होय, हाताची शोभा सोन्याने नाही महाराज. जीवनात जेव्हा एवढं उंचीचं कार्य करत तेव्हा त्याचं जीवन धन्य आहे. दिलाश्रय आधारान सावली, दिलाश्रय आधारान सावली, अमर झाली प्रयाग अक्का माऊली, अमर झाली प्रयाग अक्का माऊली. दिलाश्रय आधारान सावली, दिलाश्रय आधारान सावली, अमर झाली प्रयाग अक्का माऊली, अमर झाली प्रयाग अक्का माऊली, अमर झाली प्रयाग अक्का माऊली. ज्या माईने ही सावली दिली, छाया दिली,
म्हणून तर आपण अशा पावसात सुद्धा इतकं सुखानं ह्या भक्तिसुखाचा आनंद घेतो. ही सगळी या माऊलीची कृपा आहे. या माईच्या चरणी झालेली अल्पशी सेवा मी समर्पित करतो. माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. खरं म्हणजे विश्वशांतीच्या या व्यासपीठावरती एका बहुजन समाजातल्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या एखाद्या सामान्य व्यक्तीला इथं कीर्तनाला उभा ठाकावं इतका मी योग्य त्याचं नाही. पण साहेबाचं हृदय इतकं मोठं आहे, इतकं मोठं आहे. वैकुंठवासी भूतप्रधान मंत्री अटलजी म्हणायचे की छोटी जशी कोई बडा नाही होता और टूटी जशी कोई खडा नाही होता. मोठं होण्यासाठी सुद्धा हृदय मोठं लागतंय. अण्णाभाऊचं हृदय किती मोठं आहे. अरे हृदय मोठं होऊन तर विश्वाला गवसणी घातलंय. कृष्णाच्या संगतीमध्ये गोपाळाने भक्तिसुखाचा आनंद घ्यावा, तसं अण्णाभाऊ तुमच्या सुखामध्ये आम्हाला भक्तिसुखाचा आनंद देते. आमचं भाग्य आहे. माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. माऊली खरं म्हणजे आमच्या आयुष्यातले वर्षानुवर्षे कमी व्हावे, पण अण्णाभाऊंना दीर्घ आयुष्य लाभावं. अण्णाभाऊच्या हातून हे कार्य असंच घडत राहो, असंच घडत राहो. सज्जनाहो, आपण अनेक माणसं येताल जाताल. हे घाट अजरामर झाला आणि हे कार्य खरं म्हणजे त्या माईच्या कृपेमुळे आणि माऊलींच्या कृपेमुळे झालं. त्यांच्या हातून हे कार्य असंच घडत राहो अशी प्रार्थना करून तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी झालं उतराई पांडुरंगा. सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी. ना तरी बालक बोबडा बोलती का वाकुडा विचुका पाऊली. ती चोज करणी माऊली हृदय देवी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर कुंडली कबरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज इंद्रायणी माता ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. आ बोलिलेले कुरे वेळे वाकुडे उत्तरे आ नाही विचारेला. सोहळा माऊलींचा 725व्या संजीवन समाधी सोहळ्याचा आळंदी देवाची विश्वशांती केंद्र विश्वरूप दर्शन मंच आळंदी देवाची प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.